तर एका उद्योग सूर्याचा अस्त आपण पाहतोय आता अंत्ययात्रा ही निम्म्या रस्त्यापर्यंत आलेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये रतन टाटा यांची ही अंत्ययात्रा वरळीमध्ये पोहोचणार आहे। वरळीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आणि त्यानंतर मात्र ही तयारी देखील एका बाजूला वरळीच्या स्मशानभूमीची तयारी करण्यात आलेली आहे। ती तयारी देखील आपण पाहतोय। त्यांच्या जवळचे जे नातेवाईक असतील ते देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तर एका बाजूला ही दृश्य देखील आपण पाहतोय, त्यांची अंत्ययात्रा ही निम्म्या रस्त्यापर्यंत पोहोचलेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये रतन टाटा यांची अंत्ययात्रा वरळीमध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण अंत्यसंस्काराच्या आधीचे विधी केले जातील। शासकीय मानवंदना त्या ठिकाणी दिली जाईल, पोलिसांच्या वतीने ही मानवंदना त्या ठिकाणी दिली जाईल। शोक सभा देखील त्या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर मात्र अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं कळतंय। ही दृश्य दोन्ही प्रामुख्याने आपण पाहतोय, एका बाजूला अंत्ययात्रा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडणार आहे, अंत्यविधी पार पडणार आहे त्या ठिकाणी ही नातेवाईकांची असेल काही जवळच्या लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांच्या वतीनं मानवंदना देखील दिली जाणार आहे आणि त्यासाठी पोलिसांची देखील तयारी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। तर अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यानंतर ही दृश्य देखील आपण थेट पाहतोय। वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये ही अंत्ययात्रा पोहोचलेली आहे। थेट लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय। रतन टाटा यांची अंत्ययात्रा वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेली आहे। रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले हे सगळे त्यांचे नातेवाईक, महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील दिग्गज, यासोबतच महाराष्ट्र पोलीस देखील आपण पाहतोय। जो हा रथ सजवण्यात आलेला आहे त्या रथामध्ये रतन टाटा यांचं पार्थिव आहे। ही दृश्य आपण पाहतोय वरळीतल्या स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे आणि ही थेट दृश्य वरळीतल्या स्मशानभूमीमधील आपण पाहतोय। रतन टाटा यांचं पार्थिव आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पोलिसांची देखील लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्णपणे शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर हे अंत्यसंस्कार केले जातील। महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं मानवंदना या ठिकाणी दिली जाणार। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। त्यांचं पार्थिव आता या रथातून बाहेर काढलं जात आहे। फुलांनी सजवलेला हा सगळा रथ होता आणि त्यानंतर शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार पार पडतायत। महाराष्ट्र पोलिसांचं पथक आपण पाहतोय। तिरंग्यामधील हे त्यांचं पार्थिव आता बाहेर काढलं जात आहे। पार्थिव बाहेर काढतानाची थेट दृश्य आपण पाहतोय। मुंबई पोलिसांच्या वतीनं संपूर्णपणे शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार आता केले जात आहेत। रतन टाटा यांना हा अखेरचा निरोप आता या ठिकाणी दिला जातोय। रतन टाटांना अलविदा करण्यासाठी जमलेले हे सगळे त्यांचे जवळचे नातेवाईक आपण पाहतोय। मुंबई पोलिसांच्या वतीने देखील त्यांना मानवंदना दिली जाणार आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी उपस्थित, अधिकचे अपडेट आपल्याला त्या देत आहेत। मीनाक्षी,
पार्थिव आता स्मशानभूमीत पोहोचलेला आहे. शुभम, आपण पाहतोय की रतन टाटा यांचा पार्थिव वर्लीच्या पार्थिव स्मशानभूमीत पोहोचलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की टाटांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जात आहे. टाटांच्या कुटुंबातील व जवळचे नातेवाईक, पारधी समाजातील जवळची लोक असतील किंवा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पाहायला गेलं तर आपण पाहिलं तर रतन टाटा यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार पार पडतील. मात्र पार्थिव आल्यानंतर आपण पाहिलं तर की पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र प्रार्थना सभागृहात त्यांचा पार्थिव जे आहे ते आता ठेवली जात आहे. एकीकडे आपण पाहिलं तर प्रार्थना सभागृहामध्ये पारसी पद्धतीनं अंत्यविधी जे आहेत त्या ठिकाणी पार पडतील आणि या अंत्यविधी दरम्यान जवळपास प्रार्थना सभागृहामध्ये 200 लोक जे आहेत अगदी जवळचे त्यांना त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे यामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय की गुजरातचे देखील मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील आलेले आहेत. त्यामुळे टाटांच्या या पार्थिवावरती गार्ड ऑफ ऑनर हे देण्यात आलेला आहे आणि अखेरचा हा निरोप टाटांना या ठिकाणी दिला जात आहे. आपण पाहतोय की या सगळ्या अंत्यसंस्कार विधी ज्या आहेत त्या पूर्ण होतील आणि साधारणतः आपण पाहतोय की अर्धा तास प्रार्थना होईल प्रार्थना सभागृहामध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांचं पार्थिव जे आहे ते विद्युत दाहिनीमध्ये पार्थिव शरीर जे आहे ते ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार विधी जे आहेत त्या पूर्ण होतील. त्यामुळे संपूर्णतः आपण पाहिलं तर अगदीच NCPA पासून ते वरळी स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्यविधी यात्रा जी आहे ती पूर्णतः पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात असेल किंवा मग इथपर्यंत येईपर्यंत पोलिसांचा सगळा बंदोबस्त पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की श्रीकांत शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत. सोबतच आपण पाहतोय की मिलिंद देवरा असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात आपण पाहतोय की हे अंत्यविधी जे आहेत ते पूर्ण होतील. थोड्याच वेळामध्ये पारसी पद्धतीमध्ये प्रार्थना सभागृहामध्ये प्रार्थना सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की जवळपास 40 ते 45 मिनिटे ही प्रार्थना होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की अंत्यसंस्कार विधी जे आहेत त्या पूर्ण होतील. शुभम. मीनाक्षीजी, शोकसभा आता पार पडणार आहे, त्या शोकसभेचं स्वरूप नेमकं कसं आहे? नक्कीच इथे आपण पाहतोय की शोकसभेसाठी आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री हे सगळे उपस्थित आहेत आणि टाटांच्या जवळचे जे नातेवाईक असतील किंवा मग त्यांच्या संपूर्णतः जगभरामधले जे मोठे मान्यवर आहेत ते देखील उपस्थित आहेत. मात्र जवळपास 200 लोकांनाच त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळचे मित्रपरिवार असतील यांनाच त्या ठिकाणी परवानगी आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की वरळीच्या स्मशानभूमीमध्ये टाटांच्या कुटुंबातील व पारसी समाजातील त्यांच्या जवळची लोक जी आहेत ती पोहोचलेली आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय की असा शेवटचा म्हणजे अखेरचा हा निरोप त्यांना दिला जातो. साधारणपणे आपण पाहतोय की या ठिकाणी आता थोड्याच वेळात प्रार्थना जी आहे ती सुरू होईल. संपूर्णतः ही प्रार्थना पारसी पद्धतीत असणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय की एक 40 ते 45 मिनिटे ही प्रार्थना होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की शांती प्रार्थना झाल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये पार्थिव त्यांचं ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार विधी जे आहेत त्या पूर्ण होतील. शुभम. मीनाक्षी, शासकीय इतमामात हे सगळे अंत्यसंस्कार पार पडतायत. पोलिसांच्या वतीनं मानवंदना दिली जाणार आहे, त्या संदर्भात पोलिसांनी कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी केलेली आहे? नक्कीच आपण पाहतोय की अगदी NCPA पासून टाटांचा पार्थिव निघाल्यापासून अंत्यविधी यात्रा जेव्हा निघाली अगदीच वरळीच्या पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहोचेपर्यंत आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा फौजफाटा होता आणि त्यासोबतच आपण पाहतोय की वरळी स्मशानभूमीमध्ये पोलिसांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांना मानवंदना देण्यासाठी शासकीय इतमामात त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तयारी करून ठेवलेली होती आणि त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्याच विधी ज्या आहेत त्या अगदीच एक तासाभरामध्ये पार पडतील. कारण प्रार्थना होण्यासाठी जवळपास 40 ते 45 मिनिटं जातील. कारण
संपूर्णतः ही पद्धत जी आहे ती पारशी पद्धतीने त्यांची अंत्यविधी पार पडणार आहे. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की जवळपास 1 तास ह्या संपूर्ण विधीला पार पडेल. त्यामुळे शांती प्रार्थना झाल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये पार्थिव शरीर जे आहे त्यांचं ठेवलं जाईल आणि त्यानंतर हे अंत्यसंस्कार विधी ज्या आहेत त्या पूर्ण होतील. त्यामुळे आपण पाहतोय की त्यांच्या कुटुंबातील सगळे जवळची लोक असतील किंवा मग समाजातील त्यांची काही जवळची लोक असतील, मित्रपरिवार असतील, ही सगळीच लोक जी आहेत ती पोहोचलेली आहेत आणि थोड्याच वेळात आता शांती प्रार्थना जी आहे ती सुरू होईल. अगदी मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्ही या संपूर्ण घडामोडीच्या संदर्भातले पोहोचवत आहात. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. रतन टाटा यांचं हे पार्थिव आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं ही विशेष अशी मानवंदना दिली जाते. मोजक्या लोकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं त्यांचे काही जवळचे नातेवाईक असतील आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील काही नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि पूर्णपणे पारशी पद्धतीनं जे अंत्यविधी पार पडतील त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील. ज्या ठिकाणी त्यांचं हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले होतं त्या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. ते देखील रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रामदास आठवले यांची ही दृश्य आपण पाहतोय. रामदास आठवले देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता वरळीतल्या या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे नेते, मंगलप्रभात लोढा असतील, पियुष गोयल देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. राहुल शिवाळे देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि आता रामदास आठवले देखील या ठिकाणी येत आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये या अंत्यविधीला सुरुवात देखील होणार आहे. एक शोकसभा देखील या ठिकाणी पार पडणार आहे आणि या शोकसभेत काही मोजके नेते देखील आपल्या भावना व्यक्त करू शकतात, श्रद्धांजली अर्पण करू शकतात. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. काही राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या वतीनं जी विशेष अशी तयारी करण्यात आलेली आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार असल्यामुळे जी मानवंदना पोलिसांच्या वतीनं दिली जाते त्या मानवंदनेची तयारी पोलिसांनी केलेली आहे आणि त्यानंतर रतन टाटा यांचं हे एका बाजूला पार्थिव आपण पाहतोय. उच्चपदस्थ पोलीस अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये आता शोकसभेला सुरुवात होणार आहे. वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांनी या जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत काल मालवलेली आहे. त्यांच्या या निधनामुळे उद्योग क्षेत्रासह राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते. भारताच्या उद्योगातला एक हिरा आपण गमावलेला आहे. भारताच्या उद्योग जगतामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधीही भरून न निघणारी अशी ही पोकळी निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस ही बातमी कानावर आली अर्थातच संपूर्ण देश हा शोकसागरामध्ये बुडालेला होता. कारण फक्त एक उद्योजकच नव्हे तर एक प्रेरणा म्हणून उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे बघितलं जात होतं.
उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक नवनवे विक्रम प्रस्थापित केलेच, मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये मदत करण्याची त्यांची जी भूमिका होती ती भूमिका सर्वांना आवडणारी भूमिका होती। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, पुढच्या किती मिनिटांमध्ये ही शोकसभा आता या ठिकाणी सुरू होते? आपण पाहतोय की शुभम शोकसभा अगदीच काही मिनिटात सुरू होणार आहे, कारण पारसी पद्धतीत संपूर्णतः ही विधी पार पडत आहे। त्यामुळे पारसी पद्धतीत आपण पाहतोय सुरुवातीला शांती या ठिकाणी प्रार्थना पार पडणार आहे। त्यामुळे संपूर्णतः तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी जी आहेत त्यांनी श्रद्धांजली टाटांना वाहिलेली आहे। मात्र काही वेळापूर्वीच आपण पाहतोय वरळीच्या पार्थिव स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांचं पार्थिव पोहोचलंय आणि त्यानंतर आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्यासोबत पियुष गोयल आणि इतर नेते जे आहेत स्वतः श्रीकांत शिंदे असतील, हे सगळे पोहोचलेले आहेत। आणि संपूर्णतः आपण पाहिलं तर टाटांचं ज्या पद्धतीत ही संपूर्ण अंत्यविधी यात्रा जी आहे ती वरळीपर्यंत पोहोचेपर्यंत पोलीस प्रशासनाची देखील तेवढीच खबरदारी घेत आपण पाहिलं तर चोख बंदोबस्त पाहायला मिळाला। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर टाटांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडलेले आहेत। त्यानुसारच आपण पाहतो की टाटांच्या पार्थिवावरती गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की अंबानी कुटुंबातील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या जवळची जी लोक आहेत, त्यांच्या कुटुंबातील लोक असतील किंवा मग मित्रपरिवारातील काही लोक असतील, ही सगळी त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। त्यामुळे सकाळपासून आपण पाहतोय की अंबानी कुटुंबातील सगळेच मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे आणि संपूर्णतः आपण पाहतोय की शोकफुल वातावरण झालेलं आहे। संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली देणे या पद्धतीत वाहिली जात आहे। आपण पाहतोय की स्वतः अमित शहा पोहोचलेले आहेत, त्यांच्या या अंत्यविधी यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांनी देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यामुळे टाटा समूहाचे सर्व कामगार असतील किंवा मग त्यांच्या कंपनीमधले सीईओ असतील, हे सगळे उपस्थित आहेत। आपण पाहतोय की शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जे आहेत त्यांचे पार पडत आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं काल रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीचखंडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपण पाहतोय की टाटा समूहाचे सगळेच जे बडे मंडळी आहेत ते सगळेच उपस्थित आहेत आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जगभरातील सदस्य क्षेत्रातील मंडळी जी आहेत ती सगळीच पोहोचलेली आहेत। त्यामुळे देश विदेशातील अनेक मान्यवर जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत, त्यांनी देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे। आपण पाहतोय की त्या ठिकाणी अखेर त्यांना देशभक्त खरे देशभक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। शुभम, आपण पाहतोय की अगदी वयाच्या 86 वर्षी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यामुळे त्यांची अंत्यविधी यात्रा जी आहे ती पूर्ण होऊन आता या ठिकाणी अनेक नेते मंडळी जी आहेत ती पोहोचलेली आहेत। सोबतच आपण पाहतोय की सिनेसृष्टीतून देखील अभिनेते जे आहेत, अभिनेत्री ज्या आहेत त्या पोहोचत आहेत। आपण पाहतोय की राजपाल यादव हे देखील दाखल झालेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की एनसीपीला देखील ठाकरे कुटुंबियांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की सध्या वरळीच्या पारसी स्मशानभूमीमध्ये आपण पाहतोय की गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित आहेत। अंत्यविधी यात्रा पार पडल्यानंतर आता संपूर्णतः आपण पाहतोय की ह्या सगळ्यात वरळी स्मशानभूमीमध्ये आपण पाहतोय की पारसी पद्धतीने संपूर्ण विधी जी आहे ती आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। त्यामुळे शांती प्रार्थना सुरुवातीला शुभम होणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की शांती प्रार्थना जी आहे ती जवळपास 40 ते 45 मिनिटात होणार आहे आणि त्यानंतर संपूर्णतः आपण पाहतोय की अंत्यसंस्काराच्या विधी ज्या आहेत त्या पूर्ण होतील। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। वरळी स्मशानभूमी बाहेर जर आपण पाहिलं तर त्यांच्या चाहत्यांची म्हणजे रतन टाटा यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झालेली आहे।
सोबतच मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देखील आपण पाहतो की संपूर्णतः वरळीचा हा स्मशानभूमी परिसरातला परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे. समोरची काही दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की शांती प्रार्थना आता थोड्याच वेळामध्ये पूर्ण होणार आहे. जवळपास आपण पाहतोय की या सगळ्याच विधीसाठी 1 तास लागणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय की प्रार्थना सभागृहामध्ये ही सगळीच त्यांच्या जवळची मंडळी असतील किंवा इथे उपस्थित असलेले सगळे नेते, वरिष्ठ नेते हे सगळे शांती सभागृहामध्ये आहेत, प्रार्थना सभागृहामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. शुभम. मीनाक्षी, राजकीय दुखवटा आज जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केलेली होती. संपूर्ण शासकीय कार्यक्रम देखील आज रद्द करण्यात आलेले आहे, कारण महाराष्ट्रानं आपला हिरा गमावला आहे, देशानं आपला उद्योग रत्न गमावलेला आहे. त्या संदर्भात काय सांगशील? नक्कीच, कारण अनेक कार्यक्रम जे आहेत मुख्यमंत्री यांचे होते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की रात्री उशिरा मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचं निधन झालं आणि त्याच क्षणी आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच वेळी ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये पोहोचले होते. आपण पाहतोय की त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. त्यामुळे संपूर्णतः आज हा संपूर्ण वेळ जो आहे तो रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे अनेक कार्यक्रम जे आहेत त्यांचे ते त्यांनी रद्द केलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत रतन टाटा यांच्या अंत्यविधीसाठी. त्यामुळे खरं तर पाहायला गेलं तर ह्या सगळ्याच बाबी लक्षात घेतात आपण पाहतोय की रतन टाटा यांना अखेरचा निरोप जो आहे तो या ठिकाणी वरळी इथल्या पार्थिव स्मशानभूमीमध्ये दिला जात आहे. शुभम. अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या संपूर्ण अंत्यविधीच्या संदर्भातले तू पोहोचवते आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय ज्या सभागृहामध्ये हा शोकसभा पार पडणार आहे, त्या शोकसभेची दृश्य देखील आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री अमित शहा आपल्याला या शोकसभेत पुढच्या रांगेत आपल्याला पाहायला मिळतात. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर पारशी पद्धतीनं आधीही हे संपूर्ण विधी केले जातील आणि त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुंबई पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यासाठी पोलीस देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पियुष गोयल देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच काही सिने कलाकार देखील या बॉलिवूडमधील काही कलाकार देखील या ठिकाणी या अंत्यविधीसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. अंत्यदर्शनासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावलेली होती, मात्र या ठिकाणी जी मर्यादा देण्यात आलेली आहे ती मर्यादा पाळत मोजकेच मंडळी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता शोकसभेला सुरुवात देखील होणार आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल. भारतानं एक उद्योग रत्न सध्या गमावलेला आहे. त्यांच्या जाण्यानं एक अशी पोकळी निर्माण झाली आहे की जी पोकळी कधीही भरून निघू शकत नाही, असं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. सुशील कुमार शिंदे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत. माजी मंत्री सुशील कुमार शिंदे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहेत. ते अंत्यदर्शन घेण्यासाठी आता वरळीतल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय. एका बाजूला अंत्यविधीची तयारी देखील केली जाते, दुसरीकडे राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर रतन टाटा यांची ओळख ही जरा वेगळी होती. पाय जमिनीवर असलेलं उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ही ओळख होती. सर्वोच्च उद्योगपती या देशाचे असताना सुद्धा त्यांची कर्मचाऱ्यांसोबत बोलण्याची पद्धत, सर्वसामान्यांसोबत बोलण्याची पद्धत, उद्योग क्षेत्रासाठी तर त्यांचं योगदान हे होतंच. उत्तुंग योगदान त्यांचं उद्योग क्षेत्रासाठी होतं. अनेक नवनवे प्रयोग त्यांनी राबवले, अनेक संकल्पना त्यांनी त्यांच्या टाटा उद्योग समूहामध्ये राबवल्या. त्यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील सर्वात पुढं जे नाव होतं
उद्योगपतींमध्ये ते रतन टाटा यांचं होतं. आपल्या संपत्तीचा एक ठराविक हिस्सा ते देशाच्या या समाजासाठी योगदान म्हणून दान करत होते. यासोबतच आरोग्य क्षेत्रामध्ये जी भरीव कामगिरी त्यांनी केलेली होती, विशेषतः कोरोनाच्या कालखंडामध्ये रतन टाटा यांचं जे काम होतं, संपूर्ण देश हा कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये गेलेला होता आणि त्यानंतर रतन टाटा यांनी त्यावेळेस जे सहकार्य देशाला केलं, त्यांना जेवढं शक्य होईल ती आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम देखील त्यांनी जे केलं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. कारण उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तेवढंच योगदान देऊ शकतो. कारण त्यामुळेच रतन टाटा हे फक्त नाव नव्हतं, तर तो एक ब्रँड होता आणि ती एक प्रेरणा होती आणि आहे सुद्धा आणि सदैव राहील. खरं तर युवकांसाठीची, नव उद्योजकांसाठीची रतन टाटा नावाची ही एक प्रेरणा आहे आणि खऱ्या अर्थानं या उद्योग पर्वाचा अस्त आता कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतंय. रतन टाटा वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचाराच्या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि त्यानंतर आज त्यांचा अंत्यविधी हा पार पडतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.